जय भीम. आपण भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. भारतात नव्हे तर जगामध्ये आपण हे करोडोंच्या लोकांपर्यंत आपण हा लॉर्ड बुद्धा टी व्हीचं प्रसारण लाईव्ह बघत आहात. या ठिकाणी बाबासाहेबांचा अनुयायी आपल्या शूरवीरांना आजच्या नवीन वर्षाच्या निमित्त मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी लाखोचा जनसमूह या ठिकाणी आलेला आहे. आपण बघत आहोत की काही आपले धम्म बांधव या ठिकाणी आले. जय भीम साहेब, आपण आपलं नाव आणि आपण कुठून आलेला आहात? जय भीम. मी सुरेश ओहाळ, मी पुण्यातून बिवेवाडी या ठिकाणून आलेलो आहे. या ठिकाणी आम्ही दरवर्षी परिवाराबरोबर 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी, शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927ला या स्तंभाचा खऱ्या अर्थाने शोध लावला आणि बाबासाहेब तेव्हापासून या ठिकाणी दर 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येत असत. 1 जानेवारीचा इतिहास सांगायची गरज नाही, कारण 31 डिसेंबर 1817 ते 1 जानेवारी 1818 हा इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही. मग काय होता तुमचा आमचा इतिहास? तर इतिहास असा आहे की 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा या ठिकाणी नायनाट केला आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आमच्या सर्व बांधवांना मिळाला. आणि म्हणून 1 जानेवारीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो. अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी प्रेरणा घेऊनच पुढे आम्ही या ठिकाणी वर्षभराची वाटचाल करत असतो. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सर्व सांस्कृतिक जे काही कार्यक्रम आम्हाला करतो ते केवळ आणि केवळ फक्त या ठिकाणी अभिवादन केल्यानंतरच आम्हाला ती ऊर्जा मिळते. साहेब, आपण डिफेन्समध्ये सर्व्हिसला आहात, तर आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात आणि या ठिकाणी महार रेजिमेंटचे जे हे होते आपले सैनिक, त्यांनी ही लढाई जिंकली होती तलवारीच्या जोरावर. परंतु आता तलवारीचं जग नाही आहे, पेनाचं जग आहे. मग आपण जनतेला संदेश काय देणार आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या देशामध्ये घटना लिहून दिली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ही घटना लिहिली. आणि मग बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर इथल्या स्वातंत्र्याला, स्वराज्याला खऱ्या अर्थानं उदयास आणलं, तेच डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या साह्यानं या देशाचं संविधान लिहिलं आणि खऱ्या अर्थानं कायद्याच्या कसोटीवर आधारलेली घटना या ठिकाणी दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं युद्धापेक्षा बुद्ध महत्त्वाचा आहे, म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लढाईपेक्षा खऱ्या अर्थानं या धार्मिक कामातनं या संपूर्ण विज्ञानवादी धर्मावर त्यांनी खऱ्या अर्थानं आपली वाटचाल चालू ठेवली. आपण धम्माचं काम करताय, परंतु बाबासाहेबांनी ज्या 4 संस्था दिल्या होत्या आपल्याला, धार्मिक भारतीय बौद्ध महासभा, शैक्षणिकमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, संरक्षणामध्ये समता सैनिक दल आणि राजकीय म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हे आपल्याला 4 संस्था बाबासाहेबांनी दिल्या होत्या. तर ह्या 4 संस्थेचं काम खरंच बाबासाहेबांना अपेक्षित होतं, असं होतं आहे का, आपल्याला वाटतं का? असं म्हणता येणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं जी अपेक्षा होती की शिक्षण घेऊन समाजानं आपल्या पद्धतीनं आपल्या पायावर उभं राहावं, त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोक शिकले, संघटित झाले. परंतु संघटित होत असताना वेगवेगळ्या संघटनातून संघटित झाले आणि संघर्ष करताना आपल्यात संघर्ष करू लागले. त्यामुळं बाबासाहेबांच्या ज्या काही 2 संस्था आहेत त्या खऱ्या अर्थाने स्वीकारल्यासारख्या वाटतात. एक तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, त्या माध्यमातून लोकांनी शिक्षण घेतलं, समाजाने शिक्षण घेतलं, आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक काम जोरावर चालू आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही भारताच्या 35 राज्यांमध्ये जवळजवळ संपूर्ण भारतभर या बुद्धिस्ट सोसायटीचं कार्य चालू आहे. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातले सगळेच आहेत. त्यामध्ये मीराताई आंबेडकर आहेत, भीमराव साहेब आहेत आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटीला झोकून दिलेला आहे.
परंतु पक्ष म्हटलं तर आपल्याला सांगता येणार नाही, कारण पक्ष बाबासाहेबांनंतर प्रत्येकजण स्वतःला नेता समजायला लागला आणि म्हणून बाबासाहेबांनंतर या पक्षाची खऱ्या अर्थाने शक्ल उडू लागली. परंतु जो बाबासाहेबांच्या विचारानं चालणारा अनुयायी आहे, तो बाबासाहेबांच्या विचारावर खऱ्या अर्थानं जो पक्ष असेल त्या पक्षाला साथ देतो, एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद. आपण बघत आहोत की काही या ठिकाणी धम्म बांधव आहेत. साहेब जय भीम. आपण कुठून आलेला आहात? आम्ही अकोला जिल्हा. काय नाव तुमचं? बाळासाहेब थोरात. बरं. तर आपण जे हे घेऊन जातात, या ठिकाणी बघत आहोत की ही शिदोरी म्हणजे पुस्तक रूपी शिदोरी या ठिकाणी एक धम्म बांधव घेऊन जातात. तर आपण हे कुठून घेतलेलं ते? आम्ही भारतीय संस्था आहे त्यांच्याकडून हे आम्हाला पुस्तकं उपलब्ध झालेले आहेत, आम्ही विकत घेतलेले आहेत. बरं, आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे? आम्ही साहेब तरी 3-4 वर्षापासून येतो आम्ही. हां, जय भीम साहेब. आपण आपलं नाव? बाळासाहेब ढोके, अकोला जिल्हा. अकोला. तर आपण हे घेऊन जात आहात, तर तुम्ही तरुणांना काय संदेश देणार? तरुणांनी हा संदेश घ्यावा की वाचण्याची आवड आपल्याकडे कसे लागेल. बाबासाहेबांनी जे आम्हाला शिका म्हटलं आणि बाबासाहेब म्हणतात की त्यांची वाचाल तर वाचाल, ज्यांच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होते भुईसपाट. म्हणून आजच्या तरुण युवकांनी पुस्तकाची वाचण्याची गोडी, पुस्तकाचं प्रत्येक घरोघरी पुस्तकं असायलाच पाहिजे. आणि इथून जे लोक इथं येतात भीमा कोरेगावच्या या शौर्य दिनाच्या निमित्ताने, त्यांनी इथून जास्तीत जास्त दुसरं काही न घेताना प्रत्येकाने इथं पुस्तके घेऊन जावे, जेणेकरून आपल्या जीवनात आपलं उज्ज्वल भविष्य उज्ज्वल होईल आणि आपलं एक चांगलं जीवन घडणार आहे. धन्यवाद. आपण बघतो की आजी जय भीम. आपलं नाव कुठून आलात आजी? आपण मी सोलापूर बार्शी आले. किती वर्षापासून आपण इथं येत आहे? मी कमीत कमी 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले मी येते. बरं, इथं येऊन तुम्ही काय करताय? तुम्ही म्हणजे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय इथं? म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं ते आम्हाला भरपूर म्हणजे असं फारच छान वाटतंय, चांगलं वाटते असं दरवर्षी यायला हे. आणि बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधले, राहासाठी घर नाही बांधले पण पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे त्यांनी. मग धन्यवाद. आपण बघतोय की आजीने एक अतिशय चांगला संदेश. मावशी जय भीम. आपण कुठून आलात? बार्शीवरून आलो. आम्ही नालंदा बुद्ध विहारमध्ये असतो. दर रविवारी आम्ही वंदना घेतो आणि वंदना घेऊन सगळ्या महिला जमून आम्ही सगळं यांचं हे करतो. आम्ही दर रविवारी जाऊन म्हणजे वंदना घेतो, सगळ्या महिला जमतो आणि आपलं वंदना घेऊन आपलं धन्यवाद. आपण या ठिकाणी बघतोय की एक जय भीम. आलो मी बार्शी तालुक्यातनं डावारे, संतोष डावारे आलो बार्शी तालुक्यातनं. आपण 1 जानेवारीला सगळं आपण एकत्र होतो. असंच आपण मतदाराच्या टायमिंगला जर आपण एकत्र होलो तर आपला मुख्यमंत्री का होत नाही. आपण 1 जानेवारीलाच एकत्र येतो, एकजूट होतो. मग मतदानाच्या टायमिंगला आपला प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण एकजुटीनं त्यांना मुख्यमंत्री करू आणि सगळ्यांनी ताकद लावून असे सगळ्याला ताकद दाखवू, म्हणजे आपली ताकद दाखवू. आपण बघतोय की काही तरुण या ठिकाणी जय भीम मित्र कुठून आलेले आहेत? आपलं नाव काय? माझं नाव दादा दशरथ मोरे. मी दिंडोरी तालुक्यातून आलेलो आहे. सर्वांना जय भारत. आपल्याला देशाला समजा मजबूत करायचं असेल तर आपल्याला देशाचं संविधान हे वाचवणं महत्त्वाचं आहे. कारण की देशाचं संविधान हे वाचलं तरच आपण लोकशाही वाचेल. तर जेणेकरून मला असं वाटतं की अजून बी मी ज्या भागात राहतो त्या भागात आदिवासी बांधव राहतात, पण आदिवासी बांधवांना त्यांचं आरक्षण हेच काही माहीत नाही अजून. तर मी या आरक्षणाचं पुस्तक घेतलं आहे. प्रत्येक आदिवासी खेड्यापाड्यावर जाऊन सांगणार आहे की आपलं आरक्षण आहे तर आपल्याला किती मूलभूत पोलीस भरत्या असेल, शिक्षक असतील, ते आपल्या आरक्षणाच्या जोरावर होतात. त्याच्यामुळे आपण आरक्षण वाचलं पाहिजे, आपले अधिकार आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपल्यावर इथले प्रस्थापित हे करू शकत नाही, अन्याय करू शकत नाही. जर का आपल्याला आपले अधिकार काय तेच माहीत नसेल तर आपला उपयोग नाही. आज बी देशाला 77 वर्ष पूर्ण झाले. देशाला 77 वर्ष पूर्ण झाले तरी काही लोकांना आरक्षण काही माहीत नाही. त्याच्यामुळे मी संविधान घेतलं आहे आणि खेड्यापाड्यावर जाऊन जनजागृती करणार आहे, एवढंच सांगतो. या ठिकाणी आपण बघतोय की काही तरुण अतिशय मौलाचं या ठिकाणी संदेश देत आहेत. आपण बघतोय की हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय शिस्तबद्धतेने हा
आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देत आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत, मी विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा टी व्हीसाठी हे लाईव्ह प्रसारण बघतो आहे. कॅमेरामॅन सौरभ डाबरे या ठिकाणी आमच्या हे लॉर्ड बुद्धा टी व्हीचं जे लाईव्ह प्रसारण आहे जगामध्ये आपण बघत आहोत. काही ठिकाणी धम्मबांधव आलेत. जय भीम बंधू, आपण कुठून आलेत? मी कोरेगाव सातारा बोशेगाव या गावचा आहे रहिवासी. बरं, किती वर्षापासून आपण येता इथं? मी आता 3रं वर्ष चालू आहे आत्ता सध्या. बरं, इथं येऊन तुम्हाला काय 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 वाटतंय तुम्हाला इथं आल्यानंतर? मला इथं आल्यानंतरनं जे आपल्या ज्या 500 महाराणी जी लढाई केली ते मी आत्ता एकटा स्वतः गावात करतोय. आणि त्याच्यानंतर आमच्या भावकीतील सगळीच पोरं म्हणजे आमची भावकी वगैरे आम्ही असं करतोय. आणि ज्यावेळेस माझी काकडी जाळली रानातली, माझी जमीन घ्यायसाठी अन्याय चालला आहे, पहिली अट्रॉसिटी पडली, तरी मला आत्ता 19 ह्या आत्ताच्या 19ला मारहाण झाली डिसेंबरच्या. अचानक येऊन साखळीनं मारणे गावातील म्हणजे इतकी न्याय व्यवस्था बेकार आहे. आणि हा विषय मी प्रत्येकाविषयी मांडतोय, प्रत्येकालाही करतोय, पण कुणीही विषय ना पॉलिटिशियन दबाव आलं आहे, वरनं राजकारणी दबाव आणते ती की केस मांडू नका ह्याची. म्हणजे इतका अन्याय चालला आहे. माझ्यापाशी सर्व सबूत आहेत की स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत मारहाणीपासून जे आहे ती जाळल्यापासून आहे. त्यांच्या 2 अट्रॉसिटी पडल्या तरी त्यांना अटक होत नाही. ह्याविषयी माझ्याविषयी कोणतरी आवाज उठवा एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही काय करा, तुमचा हा आवाज करोडो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं नाव आणि मोबाईल नंबर हे करा की जेणेकरून समाजातील जे नेते मंडळी आहेत, जे पत्रकार असतील, जे सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्यापर्यंत हा संदेश. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि तुमचं गाव या ठिकाणी तुम्ही त्याचा उल्लेख करा. माझे नाव संतोष शामराव कांबळे, मुक्काम पोस्ट बोशे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आम्हाला कोरेगाव पोलीस स्टेशन पडते जिल्ह्याचे. मोबाईल नंबर 9881 90 47 95 76 20 42 60 17. आणि माझं फक्त आंबेडकरी जनतेला एवढाच विषय आहे, जिथं अन्याय होतो त्याच्यावर अन्याय होतो. बरं, मी आत्तासुद्धा त्याचे फोटो जाऊ शकतो की मोबाईलमध्ये माझ्या आहेत. अट्रॉसिटी त्यांच्यावर पडली, अटक झाली नाही. मागच्या वेळेस अटक झाली असती तरी अन्याय झाला नसता. पोलीस स्टेशनला अख्खं गाव उराव आलं तरी त्यांना अटक केली नाही. आत्ता बी तीच परिस्थिती चालू आहे. या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपल्या लाखो म्हणजे सैनिकांना व नेते मंडळींना विनंती करत आहे की हा जो कांबळे नावाचे जे आपले धम्मबांधव आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे. आज 1 जानेवारी आहे, भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे. परंतु याचंच या औचित्य साधून ह्या आपल्या धम्मबांधवांनी या ठिकाणी त्याची व्यथा मांडली आहे आणि आपण याला निश्चितच सहकार्य करावं असे मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या वतीने विनंती करतो. मित्र, कुठून आलास तू बाळा? मी मोशीवरून. कशासाठी आलास? दर्शनासाठी. दर्शन हे देवळात घेतलं जातं. तू नेमकं कसं दर्शन म्हणजे कशाचं दर्शन घ्यायला? अभिवादन करायसाठी आलो. अभिवादन कर. आम्ही मोशीगावरून आलोय आणि अभिवादन करण्यासाठी आलो. हा नक्कीच आपल्या अभिमानाचा दिवस आहे. इथं प्रत्येक युवकांनी यायला पाहिजे. युवकांनीच काय ज्याला शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने इथे येऊन 1 जानेवारीला आपल्या नवीन वर्षात सुरुवात करायला पाहिजे. आपल्यासाठी बौद्ध समाजासाठी खास करून जे पूर्वीचे महार होते, जे आत्ता बौद्ध आहेत, त्यांच्यासाठी हा खरंच अभिमानाचा दिवस आहे. अभिमान तर ठीक आहे, परंतु आजचा जो तरुण आहे भरकटच चाललेला आहे, याच्याविषयी तुला काय म्हणायचं आहे? तरुण नक्कीच भरकटत चाललाय, पण त्याला जर शिक्षणाकडे तो वळाला म्हणजे सुरुवातीपासून शिक्षणावर जर ठाम राहिला तर भरकटायचा थोडा हे नक्कीच कमी होईल त्याचा मार्ग. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. युवकांनी शिक्षणावर जास्त जोर द्यायला. आपण बघत आहोत की अनेक तरुण वेगवेगळ्या पद्धतीने आपलं या ठिकाणी म्हणणं मांडतात. हा जय भीम. जय भीम. जय भीम. आप कहाँ से आए? कर्नाटक से. तो आप कहाँ से कितने साल से आ रहे हैं इधर? 2 साल से आ रहे हैं. 2 साल से आ रहे हैं. 2 साल से आ रहे हैं. तो आप कर्नाटक इसमें लॉन्गी में बात कर सकते हो? क्या हुआ? कर्नाटक लॉन्गी में आपकी जो लैंग्वेज है उसमें बात कर सकते हो? ಕನ್ನಡ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ವಿ. ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲಾ ಈಗ 28,000 ಪೇಶ್ವೆ ಸೈನಿಕರನ್ನು 500 ಮಹಾರ್ ಸೈನಿಕರು ಸದೆ ಬಡಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನ ಇವತ್ತು. 1818 ಜನವರಿ 1ನೇ ತಾರೀಕು ಕೋರೆಗಾಂವ್ ಮಹಾಯುದ್ಧ. ಈ ಯುದ್ಧ ಐತಿಹಾಸಿಕ ಯುದ್ಧ. ಈ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಹಾರ್ ಸೈನಿಕರು ಕೇವಲ 26 ಜನ ವೀರಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. 28,000 ಪೇಶ್ವೆ ಸೈನಿಕರನ್ನು ಧೂಳಿಪಟ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನ ಇವತ್ತು. ಇವತ್ತಿನ ದಿನ ದಲಿತರಿಗಾಗಲಿ ಇಡೀ ಬಹುಜನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು
ಶಾಂತಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಸಮಾನತೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನ ಇವತ್ತು. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್. आपण बघत आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भीमाने या ठिकाणी येऊन आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करतात. ಮಾತಾಡೋ ಜನವರಿ कोरेगाव ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋ. आप कहाँ से है? ನಾವು ಕರ್ನಾಟಕ से है सर. तो या आके आप क्या क्या महसूस करते हैं? ಕನ್ನಡ में बात ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೇಶ್ವೆಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾರ ಸೈನಿಕರ ಒಳಗೆ ಒಂದು ಮಹಾಯುದ್ಧ. ಆ ಯುದ್ಧಿನೊಳಗೆ ಮಹಾರ ಸೈನಿಕರ ವಿಜಯ ಆದ ದಿವಸ ಇವತ್ತು. ಈ ವಿಜಯವಾದ ದಿವಸಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು ಮಹಾರ ಆರ್ಮಿ ಹಾಗೂ ಭೀಮ್ ಆರ್ಮಿಯವರು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದಿಂದ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಈ ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ವಿಜಯೋತ್ಸವಕ್ಕೆ ಬಂದು ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ಒಂದು ಶೌರ್ಯ ದಿನ ಎಂದು ಆಚರಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತು ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭಾರತ್. आपण बघत आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी आंबेडकर अनुयायी येऊन आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना करत आहेत. आपण या ठिकाणी बघत आहोत की तरुण वयोवृद्ध आणि तरुणी पण या ठिकाणी आहेत. जय भीम. आपण कुठून आला आहात? आम्ही बिबेवाडीवरनं आलेलो आहे. आम्ही शौर्य दिनासाठी आम्ही एवढे लांबून आमच्या लहान मुलांसोबत आलेलो आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की आपल्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना मारलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप उत्साहाने मानवंदनेसाठी आलेलो आहे. आणि आम्ही सगळे पूर्ण फॅमिली सगळे आमची लहान मुलं देखील आलेली आहेत आमच्यासोबत. आणि सगळ्यांना शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नाही, हे अभिमान आहे, परंतु सध्याची जी तरुण पिढी आहे कुठंतरी बाबासाहेबांच्या आणि धम्माच्या विचाराच्या वेगळे अशा गेल्यासारखे आपल्याला वाटते का? हो, बऱ्यापैकी मुलं आम्ही आमच्या स्वतःच्या मुलांना आम्ही आमचा धम्म सांगत असतो. त्यामुळे आमची मुलं पण त्याच्यामध्ये रुजलेली आहेत. आणि आम्ही हे सगळं आमच्या वडिलांकडनं पारिजात केलेलं आहे. आमचे वडीलच मोठे बौद्धाचार्य आहेत आणि ते आमचे वडीलच बौद्धाचार्य आहेत. त्यांचे जे संगोपनात आम्ही वाढलेलो आहे. सगळं आमच्यामध्ये धम्म रुजलेला आहे आणि तेच आम्ही आमच्या मुलांना देखील रुजवत आहे. आमच्या सगळ्या मुलांना वंदना देखील पूर्ण परिपाठ आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत आणि सहभागीत आहेत. जय भीम. माझं नाव अभिजित शामराव भोसले. आम्ही नाशिकवरून आलो आहे. आज शौर्य दिनाच्या निमित्ताने आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे मानवंदना देण्यासाठी. आम्ही आज सद्दम्म हॉलिडे टूर्स कंपनी आज आमच्या पूर्ण देशामध्ये बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न की भारत बुद्धमय करा हा आम्ही स्वप्न घेऊन आज बुद्धगयाचे आम्ही टूर कमीत कमी खर्चात 11,000मध्ये लोकांना घेऊन बुद्धगया ह्या ठिकाणी जात आहे. लोकांना बुद्धगया भगवान गौतम बुद्धांपासून जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत जे ठिकाण आहे ते कमी पैशात दाखवायचा आमचा उद्देश आहे. आणि आज आम्ही ह्या भीमा कोरेगाव ह्या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज आम्हाला इथे आजच्या दिवशी आल्यानंतर आम्हाला ह्या ठिकाणी ऊर्जा येत असते आणि ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर ह्या ठिकाणी काम करायचा ध्येय ह्या ठिकाणी घेत राहतो. आम्ही दरवर्षी ह्या ठिकाणी येत असतो. आपण बघतोय काय जय भीम बंधू. आपण कुठून आलात? आपलं नाव काय? मी नाशिकहून आलेलो. माझं नाव जितेंद्र एकनाथ बागुल. मी नाशिक युवा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे. आम्ही नाशिकहून रात्री 12 वाजता शौर्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पक्षाच्या वतीनं. तर आम्ही कमीत कमी 2 ट्रॅव्हल्स आमच्या नाशिकहून आलेले आहे. 500 शूरवीरांना विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि एक समाजाला एक फार मोठा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा स्तंभ लाभलेला आहे. तर याचमुळे सांगतो की आज सर्वांना मी इथं आलो, मला आज इथं येऊन फार मन समाधान झालेलं माझं की स्तंभाला मानवंदना देऊन. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद. काहीतरी आठवण म्हणून न्यायची एखादी वस्तू. लोकांनी काय केलं, आपल्या ग्रंथ आपल्या लोकांनी काय केलं, शूरवीरांनी काय केलं त्यांचं आपण ज्ञान घेऊन जातो इथनं. तर आपल्या ज्या महिला आहेत, सुशिक्षित महिला आहेत, तर म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, समाजाची जी परिस्थिती आहे, तर याच्यामध्ये प्रवाहामध्ये महिला पुढे आल्या पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच यायला पाहिजे. महिला आहे तर सगळं आहे. महिला नाही तर काही नाही. महिला सगळ्यात आधीच पुढे असायला पाहिजे. म्हणजे कशामध्ये पुढे असायला पाहिजे? प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असायला पाहिजे. आजकाल असं झालंय की महिलेची ताकद खूप मोठी मानल्या जाते.
पण जिकडे तिकडे आजकाल तर महिलाला दाबत आहे. जिकडे पाहावं तिकडे काही ना काहीतरी होतच आहे. जय भीम. आप कहाँ से हैं? कमिंग फ्रॉम गुजरात अहमदाबाद. तो अपन भगत आहोत कि आप देख रहे हैं कि गुजरात से भी हमारे जो बांधव है. जय भीम साहब, ये लॉर्ड बुद्धा टीवी पे आप लाइव प्रसारण देख रहे हैं, तो आपका नाम और आप कहाँ से आए साहब? हम गुजरात अहमदाबाद से आए, खुशहाल भाई बौद्ध, और हम पति पत्नी है. साथ में हमारा गुजरात थी लगभग घना माणसो आया है. अमदावाद, साणंद, પછી ધોળકા, સુરેન્દ્રનગર, અમદાવાદ લગભગ હજારોની સંખ્યાની અંદર ભીમા કોરેગાંવ શૌર્ય દિવસની આવેલા છે. तो आप यहाँ पर आए हो, तो यहाँ का जो इतिहास है, तो इतिहास का आप इस पे क्या जानकारी है आपको? आज से लगभग 2007 वर्ष पहले भीमा कोरेगांव में ज़बरदस्त युद्ध हुआ था. उसमें एक और पेशवा था और एक पेशवा की सैन्य थी और एक और महार रेजिमेंट थी. और महार रेजिमेंट ने हमने अपनी शूरवीरता दिखाई और उसको परास्त किया. पेशवा का जो था ना वो उसको परास्त किया. इसलिए सब लोग इधर आते हैं और उसको सलामी देते हैं. ठीक आहे. आपण बघत आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी बौद्ध बांधव आणि या आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देतात. ताई जय भीम. आपण कुठून आलेला? मी पुण्याचीच आहे. पुण्यामधून आलेली आहे. तर दिनाच्या सगळ्यांना हार्दिक लॉर्ड बुद्धा टीव्ही वरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहोत. शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जसं आता हे रिपोर्टर बोलते, जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यापर्यंत मीडिया पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे समाजाला प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. तर सर्वांना मानाचा जय भीम. भरपूर झालं. जय भीम. या ठिकाणी आपण बघत आहोत की जय भीम साहेब, आपण कुठून आलात? भिवंडी. माईक धरू नका. भिवंडीवरून आलो. किती वर्षापासून आपण येता इथं? सतत 5-6 वर्षापासून येतो. बरं. मग इथं आल्यानंतर तुम्ही काय करताय? काय तुम्हाला या ठिकाणी हे होतंय? इथं आल्यावर स्तंभाला सलामी देतो आणि त्या शूरवीर 500 महाराजी त्यांना सलामी देऊन माझ्या नवीन वर्षाची मी सुरुवात करतो. नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आताची जी परिस्थिती आहे, जी समाजाची, आपण एक समाजाचा घटक म्हणून याविषयी आपल्याला काय म्हणायचे? त्यावेळेच्या 1818ला जी तलवारीची लढाई होती, आताची पेनाची लढाई आहे. आपला तरुण बाबासाहेबांनी जे दिलं होतं, शिका, संघटित आणि संघर्ष करा, या तत्वावर म्हणजे गेल्यासारखं वाटतोय का आपल्याला? हां, या तत्वावर गेल्यासारखाच वाटतोय. पण कसं आहे, ॲक्च्युली जे आता जे नवीन पिढी आहे ह्यांनी शिक्षणाकडं भर दिला पाहिजे आणि नवीन पिढीला प्रोत्साहन केलं पाहिजे. हीच माझी मानवंदना आहे. आणि असं एवढं बोलून मी माझे जय भीम. दर्शको, आपण बघत आहोत की लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आहे आणि हा सीधा प्रसारण बघत आहोत. मी आहे विनोद चांदमारे आणि कॅमेरामॅन लॉर्ड बुद्धाचे टी व्हीचे आमचे सौरभ डाबरे साहेब. आपण या ठिकाणी बघतो की तरुण आणि तरुणी या ठिकाणी. ताई जय भीम. आपण कुठून आलेला आहे? पुणे, बाणेर. पुण्यामधून आले. तर कशासाठी आपण आलेलात आता? मानवंदना देण्यासाठी. बरं. मानवंदना देऊन आपण काय करणार आहात नेमकं? काय करणार? मानवंदना देऊन म्हणजे आपण याच्या पुढचं काय करणार आहात? आपण बघत आहोत की या ठिकाणी जोशामध्ये आपल्या या तरुणी आलेले आहेत, परंतु आपण कशासाठी आलेलो आहेत हे त्यांना माहीत नाही. आपण बघतोय की सलामी देण्यासाठी आलोय. तर वर्षाची सुरुवात आम्ही त्यांच्यापासूनच करणार आहे. बर. तर आपण एक तरुणी आहात, आपण नवीन वर्षाची सुरुवात करात. तर आपण बघत आहोत की आपला जो तरुण वर्ग आहे, तर आपण कुठंतरी भरकटलेला आहे असं वाटतं की तरुणी पण भरकटल्यासारखं वाटतात. इंस्टाग्राम, तुमचं सोशल मीडिया याच्यावरती हे करतोय, परंतु जी बाबासाहेबांची मुवमेंट आहे हा पुढे घेऊन जात नाही असं आपल्याला वाटतंय का? उत्तर दे. इंस्टाग्राम आणि हे बघायलाच नको, आम्ही बघतच नाही. आम्ही फक्त एकच साहेब, एकच साहेब, पाचशे शूरवीरांचा विजय. या ठिकाणी बघत आहोत की अतिशय जोशपूर्ण या ठिकाणी काही तरुणी आपण बघतो. जय भीम. जय भीम. या ठिकाणी तरुण आलेत. आपण एक लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती एक लाईव्ह प्रसारण आहे. आपण कुठून आलेत? आम्ही बीडवरून आलो. बीडवरून. आपलं नाव काय? जयराम काळे.
जयराम काळे बीडमधून म्हणजे कुठं आले बीडचं कुठलं प्रॉपर बीडमधून तर आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे 2011 पासून. 2000 तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय वाटतं इथं नवीन ऊर्जा येते आम्हाला इथं नाही का नवीन वर्षाची नवीन ऊर्जा येते आम्हाला इथून 1 जानेवारी भीमा कोरेगाव ह्या तारखेपासून आम्हाला नवीन ऊर्जा भेटते. तर ऊर्जा तर भेटतीच आहे परंतु ही ऊर्जा मी म्हणजे हा प्रश्न करतो ही ऊर्जा आपली जी ताकद आहे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला होता आणि बाबासाहेबांनी आपल्याला 4 संस्था दिल्या होत्या. धार्मिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, एज्युकेशनमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी, संरक्षणामध्ये समता सैनिक दल आणि राजकीय बेस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिले होते. तर ह्या 4 संस्थेचं काम आपल्याला म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित होतं असं वाटतंय का आपल्याला होतं म्हणून? हा होतं आहे ना. आम्ही समता सैनिक दलामध्ये बीडच्या शाखेमध्ये काम करतो मी. त्याच्यामुळं जसं होईल जसा टाईम भेटेल आम्ही तसं काम पुढं नेण्याचा प्रयत्न करतो. तर आजची जी राजकीय परिस्थिती आहे आपले समाजाचे जे मोठे मोठे नेते आहेत का आपण आज बघतो की आपण वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला आपल्या शूरवीरांना महार बटालियनच्या ज्या शूरवीरांना मानवंदना देऊन करत आहोत. परंतु त्याच्यानंतर जे काही काळ येतो आपण 14 एप्रिल 6 डिसेंबर 14 ऑक्टोबर हे दिवस सोडले तर आपला बांधव म्हणजे असा एकत्रित येतो परंतु याचं आउटपुट इलेक्शनच्या म्हणजे मताच्या माध्यमातून होत नाही असं याचं कारण काय आपल्याला काय वाटते? कारण आपला समाज एकत्रित फक्त काय कारणासाठी येतो आणि त्याच्यानंतर जो जातो इथून भरपूर पुस्तकं वगैरे खरेदी केली जातो पण मस्तकात घेत नाही. बाबासाहेबाला मस्तकात घेत नाही. या गोष्टीमुळे डोक्यावर घेत आहे आंबेडकरांना फक्त डोक्यावर घेणं आपला समाज आहे फक्त पण त्याला डोक्यामध्ये ठेवत नाही. याला कारणीभूत कोण आहे? समाज आहे का राजकीय नेते? राजकीय नेतेच त्याला कारणीभूत. समाज सगळा एका देशाने चाललाय. समाज म्हणजे आता जेवढं सगळं बघतात ना प्रत्येक ठिकाणी एकसारखाच आहे सगळा समाज. पण राजकीय लोक जे आहेत ना ते समाजाला भरवण्याचं काम करतात. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? समाजाने एकत्र येऊन राजकीय नेत्याला सांगितलं पाहिजे की आपल्याला जायचं कुठं नेमकं तर एका मताने आपण हे करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आपण ज्या जिल्ह्यामधून आलेला पक्ष आहे जे आपला पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी त्यालाच आपण साथ दिली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनाच. मग हे तरुण तुम्ही म्हणता बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे. मग आठवले साहेब म्हणतात की मी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी यावं. वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी यावं. नाही मग ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न तरुण का करत नाहीत? फक्त म्हणजे ह्याच्यासाठी एक लढा उभारला पाहिजे. पण कसं आहे माहिती का जे आपले राजकीय नेते त्यापेक्षा खाली जे काम करणारे तेच जे लय मोठे हे करत हे त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका. तुम्ही इकडेच आपल्याला फायदा आहे आपला. स्वतःच्या स्वार्थासाठी तरुणांना म्हणजे डायव्हर्ट केले जाते असं आपल्याला जाते. बरोबर आहे. बरं तर आपण ज्या जिल्ह्यामधून आलेला आहात बीड जिल्ह्यामधून सध्याची जी परिस्थिती आहे अख्ख्या देशामध्ये जी परिस्थिती आहे खरंच ती परिस्थिती आहे का मीडियानं असे केलेलं असं आपल्याला वाटते? मीडियाने तिथं तसं ते दाखवले तसं आणि जे राजकीय लोक आहेत त्यांनी पण तसं दाखवले. नाही तर बीडला तशी काहीच तशी अडचण नाही तशी काही. जसं काही दाखवले की कास्टवाजम सगळं दाखवलं ना जे मनोज जनार्दन पाटलामुळं की जसं सगळं समाज एकत्र आलाय असं झालं तसं झालं तसं काहीच नाही तिथं. तसं माणसं तसं दाखवले सर मीडियावाल्यानेच. परंतु परभणीचा जो आपला जो ॲडव्होकेट सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी याची जी हत्या झालेली आहे पोलीस मारहाणीमध्ये हत्या झालेली आहे परंतु त्याला वेगळं वळण दिलेलं जाते. मग याच्याविषयी तुम्ही तरुणांनी काय काय हे केलं पाहिजे? त्याला राजकीय काय म्हणले सर तुम्ही? जो सोमनाथ सूर्यवंशीच्या ज्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्याविषयी म्हणजे तरुणामध्ये म्हणजे चीड आहे परंतु त्याच्याविषयी काय केलं पाहिजे? याच्यावर कायदेशीर लढाई लढली पाहिजे कारण आपल्याला कायदा दिलेला आहे बाबासाहेबांनी. काही असं बाकीचं हे करण्यात अर्थ नाही आहे. जो कायदेशीर कारण त्याला न्याय भेटलाच पाहिजे. त्याला. राजकीय लोकांनी जरा त्याला तसं वळण लावलं त्याला. समाजात जर त्याने घेतलंच नाही राजकीय वळण लावलं त्याला. हा या ठिकाणी काही धम्म बघितलं मी गेले राजकीय विषय बाजूला. हॅलो मी बीडचाच आहे माझा लवच आहे. मी दिलीप शेलार पुण्यातून आहे.
गेले 40 वर्ष आम्ही आमचे फॅमिली येतो, ज्यांना मानवंदना देतो, नतमस्तक होतो. आम्ही ऊर्जा, प्रेरणा, शिक्षण, आपल्या कुटुंबाची प्रगती ह्याच्यावर सर्व कुटुंब, अख्खे समाज महाराष्ट्रातून येतो आणि ती प्रेरणा घेऊन जातो. तुम्ही राजकीय विषय बाजूला ठेवा. येस, ओके. हां, आपण या ठिकाणी काही बघणे येत आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. बोल. जय भीम. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शौर्य दिनाला भुक्कुमवरून आलो आहे. दरवेळेस येतो मी. गेले 10 वर्ष आले. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लय हे आवडतं, पण याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये. पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लय आवडतात. शौर्य दिनाला मी लय येतो आणि आता 107वे शौर्य दिनाच्या वेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान करायला आलेलो आहे. मला लय अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम. जय भीम. आपलं नाव काय आणि कुठून आलेत आपण? सर, माझं नाव अंजली भालशंकर आहे. मी सदाशिवपेठ पुणे इथे राहते आणि गेले 15 वर्षांपासून इकडे येते. परंतु मला सुशिक्षित मुलांना, आत्ताचा जो सुशिक्षित आपला वर्ग आहे, दलित वर्ग किंवा बहुजन वर्ग, त्यांना एवढंच म्हणजे रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही आपलं बघा, आपल्यामध्ये आपण 2 प्रकारच्या दाऱ्या म्हणजे उपलब्ध केलेल्या आहेत किंवा उत्पन्न केलेल्या आहेत. कशा माहिती का? एक सुशिक्षिताचा आणि एक अशिक्षितांचा. जो आपला बहुजन तळागाळातला वर्ग आहे ना, त्यांच्यापासून थोडं डायवर्ट करतात आपली सुशिक्षित मुलं. म्हणजे बघा, दुसऱ्या अन्य समाजामध्ये जो म्हणजे तो त्यांचा अल्पसंख्याक असूनही ते लोक एकमेकांना सपोर्ट करतात आणि जो खाली आहे किंवा बॅकवर्ड आहे त्यांना वर उचलण्याचा प्रयत्न करतात. मी कुठल्या विशिष्ट जातीचं नाव नाही घेते, पण आपल्या समाजाच्या जे युवक आहेत त्यांना माझी विनंती आहे किंवा रिक्वेस्ट आहे की बाबा, तुम्ही सुशिक्षित झालात, पुढे गेलात, सरकारी नोकऱ्या मिळवल्यात, अजून तुम्ही तुमच्या पायावर, तुमच्या मेहनतीवर पुढे गेलात, परंतु तुम्ही त्यावेळी आपला जो बॅकवर्ड क्लास आहे किंवा बॅकग्राऊंडला राहिलेला जो अगदी 70% जो समाज आहे त्यांना विसरता कामा नये. म्हणजे ॲज इट इज बघा, एखादा व्यक्ती आपल्या समाजातून पुढे गेला, शिकला आणि त्याच्यानंतर तो चांगल्या पोस्टवर गेला गव्हर्नमेंटच्या, तर त्याने आपल्या किमान कमीत कमी 10 लोकांचा 10 सुशिक्षित बेरोजगार युवकांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना कसं आपल्या लेनमध्ये किंवा आपल्या बॅकअपला आणायला पाहिजे ह्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्या समाजामध्येच एक सुशिक्षित वर्ग आणि एक अशिक्षित वर्ग अशी जी दरी निर्माण झालेली आहे, त्यामुळे आपण एकत्रित येत नाही आहोत. आपला समाज सुशिक्षित ब्राह्मण्य म्हणजे स्वतःमध्ये ॲक्सेप्ट करून जगतो हे मला माहिती आहे. कारण मी ह्या पुण्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी राहते आणि मी ॲज अ रायटर म्हणून मी जो माझा स्टडी आहे त्याच्यावरून माझा अनुभव आहे. मी कुणाला म्हणजे पर्सनल हे करत नाही आहे, माझा अनुभव आहे म्हणून मी हे बोलते आहे तुम्हाला. एवढंच मला सांगायचं होतं. आणि आपल्याला एक नेतृत्व असं प्रस्थापित नाही आपल्याकडे की बाबा ह्या व्यक्तीच्या मागं आपण प्रॉपर गेलं पाहिजे, असंही आपल्याकडे कमतरता आहे. या 2 गोष्टी आज या ताईने एक खंत व्यक्त केलेली की तरुणांना आणि तरुणींना आपण काय संदेश देणार की आपण सगळे एकजुटीने राहावं. आपण बघतोय की काही तरुणीने इथं आपण बघतोय की देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी धम्म बांधव आलेले आहेत. कर्नाटकमधून हे काही मित्र आलेत. हां, जय भीम. जय भीम. मेरा नाम आकाश है. लॉर्ड बुद्धा टीवी पे आप लाइव प्रसारण देख रहे हैं जी. तो आप कहाँ से आए हो? हम कर्नाटक से, गुलबर्ग से आए. देखो, तो आप क्या करने के लिए आए इधर? सर, हमारा क्या बोलते हैं, हमारा समुदाय देखने के लिए इधर इतना दूर आया थे. आप पूछो सर. तो आप आए हैं तो क्या लेके जाएंगे इधर? जय भीम. अम्बेडकर का सब पूरा विचार, संविधान लेके जाएंगे हम. कर्नाटक में तेलुगु तुम्हारा भाषा में बात करो. ಕರ್ನಾಟಕ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಸಂವಿಧಾನ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ. जय भीम. जय भीम. आपण बघत आहोत की या ठिकाणी कर्नाटकहून बी काही बंधू आलेले आहेत. या ठिकाणी समता सैनिक दलाचे या ठिकाणी जे समता सैनिक दल आहेत हे या ठिकाणी प्रचंड संख्येनं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी समता सैनिक दल अतिशय या ठिकाणी एक शिस्तीचं पालन करून आणि संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी करतात. जय भीम बंधू, आपण कुठून आलेला आहात? जय भीम सर. मी सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि नवीन वर्षाचं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. माझं नाव आहे गौरव इंदूरकर. मी तालुका चिमूर, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर इथून येतो आणि मला 3-4 वर्ष होतात इथं येऊन. बाबासाहेबांना जे अभिवादन करण्यासाठी लोक येतात, तर मला असं इथं येऊन खूप ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. आणि मी लाड बुद्धाच्या जे
बघत असतील श्रोते आपले प्रेक्षक लोक, त्यांना मी हेच सांगू इच्छितो की इथं सगळ्यांना यायला पाहिजे आणि बाबासाहेबांचे जे काही दर्शन आहे ते करायला पाहिजे, अभिवादन करण्यासाठी यायला पाहिजे, एकत्रित यायला पाहिजे, आपला समाज एकत्रित झाला पाहिजे असं माझी इच्छा आहे सर. दर्शको, आपण हे लाईव्ह प्रसारण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती बघत आहात. मी विनोद चांदमारे, कॅमेरामन सौरभ डाबरे. या ठिकाणी हे लाईव्ह प्रसारण अख्ख्या जगामध्ये आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून बघत आहोत. आपण बघत आहोत की लाखोचा जनसमुदाय हा या कालपासून या ठिकाणी आपण बघत आहोत की हा लाखोचा जनसमुदाय आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. काही बंधू या ठिकाणी. जय भीम बंधू, आपण कुठून आलात? जय भीम. जय भीम. मुखेड नांदेडवरनं आलो आहे मी. किती वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहे? 10-11 वर्ष झाले सर या वर्षी. मग आता तुम्ही इथं येऊन काय काय घेऊन जात आहे? मानवंदना, आदरांजली देऊन, म्हणजे मी माझ्या अंतकरणातून म्हणजे भावनेनं हे एक क्रांतीवीर पेटले पाहिजेत आणि त्यांना पण मार्गदर्शन मिळालं पाहिजे. लहान मुलांना यांची जाण पाहिजे, म्हणून इथं आम्ही हक्कानं अधिकाराने येतो आणि आमचा गर्व वाटतो की आम्हाला इथं येण्याचा मोठेपणा वाटतो. काही तरुण या ठिकाणी आले. जे बी म्हणतो आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. आपलं नाव काय आणि कुठून आलेत आपण? आम्ही धुळेहून आले, इकडे धुळेहून आलो आम्ही. नाव आम्ही गौतम घोडे, आम्ही खानदेशने आहात. आपण आता सोरे दिन आहे, ते महाराजांचा एक आम्हाला एक अभिमान आहे. तो त्या परीने आम्हाला इथं त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही येतो. आपण किती वर्षापासून येतो? आम्ही 5-6 वर्षापासून येऊ राहिलो इथं. आता इथं प्रॉपर्टी आता मी पुण्यामध्ये राहतो आता, त्याच्यामुळे आम्हाला यावंच लागतं. आता आहे आपले जे पूर्वजांनी केलेलं आहे ते आमच्यासाठी एकदम एक शौर्य वाटतं आम्हाला. एक त्यांनी आम्हाला एक जगण्याची वाटचाल दिलेली आहे आम्हाला, ते कसं जगावं. धन्यवाद. आपण बघतोय काही बांधव आहेत. जय भीम साहेब, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. मी नवनाथ भोसले. माईक थोडा तुम्ही. मी नवनाथ भोसले. मी इथं पुण्यामध्ये जवळजवळ 20 वर्ष झालो राहतोय आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला कर्तृत्व दिलेली शौर्य देण्याची, इथून याच्या अगोदर आम्हाला काही माहीत नव्हतं. पण आता हे जसं जसं वर्ष नाही वर्ष हे घडत चाललं आहे, तर माझी एकच इच्छा आहे की नेत्यांनी असे गटतत्व मांडू नये, सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं, एवढी माझी इच्छा आहे पूर्ण. आपण बघतो आहोत की यांचं, आमच्या धम्मबंधूचं असं म्हणणं आहे की सर्व नेते मंडळीने एकत्रित आलं पाहिजे आणि बाबासाहेबाचा जो कारवा आहे तो पुढे घेऊन गेलेला पाहिजे. आपण या ठिकाणी बघतोय की काही तरुण या ठिकाणी पलीकडे घेऊन जातात, गॉगल घातलेत आणि तरुण कॅमेऱ्यासमोरही जात नाहीत. आपण बघतोय की काही म्हणजे या ठिकाणी काही जत्रेचं स्वरूपासारखे येत आहेत. हौशे, गौशे आणि नवशे 3 प्रकारचे लोक या ठिकाणी आल्यासारखे आपण बघत आहोत. आपण बघतोय की साहेब जय भीम, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. तर आपण कुठून आलात? आम्ही अकोला जिल्ह्यावरून. अकोला. मग तुम्ही म्हणजे चांगले सुशिक्षित याच्यातून आलात, तर तुम्ही कॅमेऱ्याला लपून पलीकडे का जात आहेत? असं काय तुम्हाला म्हणजे काय होतं आहे? मी लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहोत की आपला आवाज आहे तो जगामध्ये, पूर्ण जगामध्ये जातोय. तर आपण कशासाठी आता इथं? स्तंभाला सलामी द्यासाठी. सलामी द्या. मग तरुणांना आपण काय संदेश देणार आहात? तरुणाला हे सांगू की असं आहे म्हणून प्रत्येकानं जायलाच पाहिजे म्हणून. धन्यवाद. आपण बघतोय की आजी या ठिकाणी वयोवृद्ध आजी आहेत. आजी जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण आपण बघत आहात. आपलं नाव काय आणि कुठून आलात आजी? आम्ही नांदेडकून आल्या. नांदेडून आला. किती वर्षापासून येत आहे आजी आपण? आम्ही पहिली बारी आहे. पहिली बारी. मग इथं तुम्ही कशासाठी आलेला? काय प्रेरणा घेण्यासाठी. प्रेरणा घेण्यासाठी. बर, तुम्ही पहिल्याच वेळेस आलेला आहात? बर, मग तुम्ही पण का? आम्ही पहिल्याच टाइम आलो, उल्हासनगरहून आले. हा, माझं वय 64 आहे. बर, इथं काय घेऊन जाणार तुम्ही आता? आता पाया पडणं याच्या स्तंभाच्या. हा, आता काय करणार ते दर्शन घेऊ आणि जाऊ, असं करणार. प्रेरणा घेऊन जाऊ. जय भीम. आपण कुठून आलात? जय भीम. जांबे, पुण्यावरून. किती वर्षापासून येत? दुसरं 2-3 वर्ष झालं. 18च्या नंतर चालूच आहे. 18च्या नंतर. बरं, तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं असं वाटतं की एक जीवनासाठी नवीन प्रगती
म्हणजे वाटचाल भेटते प्रेरणा भेटते. सर आम्ही परभणी किती वर्षापासून येते? 2 वर्ष झालं सर. या ठिकाणी तुम्ही काय घेऊन जाणार? काय नाही सर, फोटो मिटो घेऊन जातो तेवढंच दर्शन. या ठिकाणी काही बघणे आलेत. ताई जय भीम. आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. आपलं नाव काय, कुठून आलं ताई? शिरंधीर नाव आहे, लोगावरून आले लोगावून आलं. किती वर्षापासून आपण येतोय? मी आता जो लहानपणापासून येतो आम्ही. बरं, मग या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काय घेऊन जात आहे? घेऊन जाते, रक्तदान केलं, आम्हाला फ्रेम भेटली, ते परत विचार एकजूट राहण्याचं तेच. साहेब जय भीम. आपलं नाव काय? रावसाहेब रणधीर. रणधीर साहेब, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. तर आपण जनतेला काय संदेश देणार आहात आजच्या या शौर्य दिनाच्या माध्यमातून? आपण नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीपासून करत आहोत. बाबासाहेबांनी या ठिकाणी जो क्रांती विजयस्तंभ आहे, 1818ला पेशवे आणि महार रेजिमेंटच्या ह्याच्यामध्ये जो घनघोर युद्ध झालं होतं, त्या युद्धामध्ये पेशव्यांचा 500 महार बटालियनच्या सैन्याने 28,000 पेशव्याचा खात्मा केला होता. तो जो इतिहास आहे, आणि तो इतिहास कुणालाही माहीत नव्हता. बाबासाहेब ज्यावेळेस लंडनला शिकायला गेले आणि त्यावेळेस त्यांच्या वाचनामध्ये आलं की असा इतिहास आहे, आणि बाबासाहेब या ठिकाणी 1927ला या ठिकाणी आले. जो तो इतिहास आहे, मग त्या इतिहासाची काय प्रेरणा तुम्ही घेताय? इतिहासाची प्रेरणा एवढंच घेतो, जनतेला आणि समाजाला एवढंच सांगायचं आहे, जसे 1 जानेवारीला भीमा कोरेगावला इथं एकत्रित जमत्या, तसे सगळे मिळून एकत्र आले आणि बाळासाहेब आंबेडकरला पाठिंबा दिला, तर आपले मंत्री निवडून आणू शकतात. आपण बोलताय की बाळासाहेबांना पाठिंबा दिला पाहिजे, परंतु आपली एवढी मेजॉरिटी नाही आहे की आपण स्वबळावर निवडून येतोय. कुठंतरी मग अलायन्स करायला पाहिजे. इथं कुठंतरी गणित चुकतं असं तुम्हाला वाटतंय का? गणित चुकत नाही, आपले लोक विखुरले जातात, पांगले जातात. मग आपलेच लोक एकत्रित काय येत नाहीत? आपले लोक एकत्र येत नाही, बाकीच्या समाजांना एकत्र येऊ देत नाही. नाही समाज एकत्र येऊ देत नाही, याचं म्हणजे काय नेमकं कारण काय? त्यांच्या पैशाच्या जोरावरती. पैशाचा याचा काही संबंध नाही मला. नाही हा राजकीय तुम्ही म्हणले, मी एक तुम्हाला विचारतो, तुम्ही पर्टिक्युलरली म्हणले बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र या पाहिजे. रामदास आठवले साहेब म्हणतात की मी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. मग हे दलित ऐक्य व्हायला पाहिजे. दलित म्हणजे आंबेडकर समूहाचं ऐक्य झालं पाहिजे, तरच आपल्याला राजकीय काहीतरी बेस होईल असं आपल्याला वाटत नाही का? नाही काय हरकत नाही, जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपले नेते निर्माण झाले पाहिजे. ताई आपण हे जे महापुरुषाचे जे हे घेऊन जात आहेत, तर तुम्ही म्हणजे तरुणांना आणि आपल्या भगिनींना काय संदेश देणार आहे? बघतोय आपण काही तरुण या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम. आपण कुठून आल्या? लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. आम्ही दिघी पुणे दिघी इथून आम्ही आलेलो आहे. आम्ही सामाजिक काम करतो आणि वंचितचे आम्ही आधी हे पहिल्यापासून बाळासाहेबांचं आम्ही सहकारी आमचं, आणि बाबासाहेबांचं एकमेव हे की बाळासाहेब आंबेडकरांनी आहे ना लवकर सर्व पक्ष एकत्र होऊन आहे ना आपले कुठं का ना महानगरपालिकेच्या ह्याच्यावरती, हां महानगरपालिकेच्या ह्याच्या आता येणारी मुंबईची महानगरपालिका असू या पिंपरी महानगरपालिका असू द्या, इथं तरी आहे ना बॅलेट पेपरवरती आहे ना बाळासाहेबांनी एवढं करून आहे ना याच्यावरती आहे ना इलेक्शन व्हायला पाहिजे, तरच आपल्याला आहे ना पुढचा मोकळा श्वास भेटेल. आता पुढच्या वर्षी आम्ही भीमा कोरेला येऊ बी शकत नाही या मनोवादी लोकांच्या ह्याच्यामुळं. का तर परभणीचा बघितला आपण विषय कसा झाला, परभणीचा विषय बघितला, परभणीचे आपल्या ह्याला झाले. आपण जेवढे आता इथं आलेले आहेत ना, तर त्या परभणीच्या ह्याच्यामध्ये बी आपण निषेध करायला पाहिजे. आपल्या समाजाच्या लोकांनी आहे ना जागा व्हायला पाहिजे. हे माझा विषय की आज परभणीमध्ये झाले. मागच्या वेळेस ज्या टायमाला 2018मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्या टायमाला गृहमंत्री बी तेच होते. तेव्हा ते का झोपले होते का? ज्या टायमाला देवेंद्र फडणवीस ज्या टायमाला मुख्यमंत्री होतो त्याच टायमाला की आमच्या दलितांनी अन्याय का होतो, इतर टायमाला होता. तो गृहमंत्री असला की तेव्हा जे होतो, याच्या अगोदर का होत नाही? एकनाथ शिंदे होते तेव्हा का दंगली झाल्या? आणि बाकीचे लगेच मुस्लिम समाजाचं हे करतात. या बघा रक्त हे सगळ्यांचं एकच आहे. सूर्याचं काम करतो, पृथ्वीचं काम करतो, वाऱ्याचं काम करतो, झाडाचं काम करतो. म्हणून बाबासाहेबाचं संविधान हर माणसाला धरणाऱ्या एका ह्याचं काम करतो. आमच्या संविधानाला कुणी जर हात लावला तर त्याचा हात छाटल्याशिवाय आम्ही गप असणार नाही.
आपण बघतो की ह्या तरुणाने आपल्या तीव्र भावना या ठिकाणी प्रकट केलेल्या आहेत. या ठिकाणी काही धम्म बांधव. जय भीम साहेब, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. जगातील कानाकोपऱ्यामध्ये आता लॉर्ड बुद्धा टी व्हीचं हे लाईव्ह प्रसारण आपण. जय भीम, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलं साहेब? माझं नाव किशोर मेढे आहे. मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यातला आहे आणि जळगावून आलो आहे. दरवर्षी इथे एक जयस्तंभाला, क्रांतीस्तंभाला, स्फूर्तीस्तंभाला मी नमन करण्यासाठी दरवर्षी इथे नियमितपणे येत असतो. हा प्रेरणा देणारा स्तंभ आहे. समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक संदेश देणारा हा स्तंभ आहे, जिथे 500 लोकांनी हा जो जगात इतिहास घडवला, अभूतपूर्व क्रांती घडवली आणि आज आपण तुम्ही सर्व मानासन्मानानं व्यवस्थित स्वच्छ कपड्यांमध्ये उंच मान करून समाजात चालतो आहे. तर या स्तंभापासून आपल्याला प्रेरणा घ्यावीशी वाटते आणि हा स्तंभ हा चिरंतन आपल्या सर्व समाजाला, येणाऱ्या भावी पिढ्यांना स्फूर्ती देत राहील. इथे आल्यानंतर चैतन्य येतं, स्फूर्ती येते, ऊर्जा येते. या क्रांतीस्तंभापासून एक एनर्जी तयार होते. असा हा क्रांतीस्तंभ आहे. त्याला अभिवादन करण्यासाठी आज आपण सर्व धम्मबांधव या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद. बंधू, आपण एक लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह प्रसारण बघत आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हे प्रसारण बघत आहोत. तर आपलं नाव आणि आपण कुठून आलात? मी अमरावतीहून आलेलो आहो. माझं नाव बबन बनसोड आहे. इथं दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा आलेलो आहोत. पण या क्रांतीभूमीपासून जर क्रांतीचे विचार घ्यायचे असेल तर ज्या पद्धतीनं तुम्ही सर्व एकत्र एका वेळेस येता, भीमा कोरेगाव असो की तुमची 14 एप्रिल असो, तुमचा डिसेंबर असो, त्याच पद्धतीने तुमचं मतदान हे मतदान पेटीत जायला पाहिजे आणि त्याच ताकदीनं बाळासाहेब आंबेडकरांना पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या विचारानं जाती धर्माच्या पाठीमागं लागून कुठल्याही प्रकारचे विचाराची विभागणी करू नका. कसं आहे, प्रत्येक वेळेस मतदान येतो त्यावेळेस आपण विभागल्या जातो आणि ज्यावेळेस असे शौर्याचे दिवस येतात त्यावेळेस आपण एकत्रित येतो. या एकत्रित येण्याचं तुमचं एकच कारण आहे, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्रित येण्याचं कारण असेल तर आदेश राज्यगृहाचा आणि 7 आंबेडकराची, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि याच्यानंतर तुम्ही याच पद्धतीनं प्रत्येक समाजाच्या तरुणांना एकच सांगतो की विभागल्या न जाता आपल्या बाळासाहेब आंबेडकरांसाठी जे निळं रक्त आहे ते शेवटपर्यंत तुम्ही सनसनीत ठेवा. साहेब, आपण निळं रक्त, आपलं लाल रक्त आहे. बाबासाहेबांनी आपल्या निळा कलर निळा. हा, परंतु आपण जे बोललाय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे येतात. मग बाळासाहेब आपल्या दलित नेत्यांना एकत्रित होण्यासाठी का आवाहन करत नाही? बाळासाहेब आंबेडकर दलित नेत्यांना यासाठी ऐकत नाही, कारण हे आपापल्या फायद्यासाठी आपापले घरं वेगळे घेऊन बसलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त नावाचा फायदा घेत आहेत. त्यांना काही पडलेलं नाही आहे. मला सांगा, प्रत्येकजण वेगवेगळ्या आडनावाचे आहेत. त्यांनी कोणते त्यांच्या पिढ्या समोर आणलेल्या आहेत. पण प्रकाश आंबेडकर, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांचा नातू प्रकाश आंबेडकर पुढे आहे, त्यांचा पुत्र सुजात आंबेडकर पुढे आहे. असे कोणाचे पुत्र आहेत पुढे आहेत? नाही आहेत ना. कुठंही अन्याय हो, कुठंही दलित हा शब्द तर मी वापरणारच नाही, कारण कुठंही अन्याय हो तिथं प्रकाश आंबेडकर येतात. मग बाकीचे काय येत नाही? मला सांगा, मतदानाच्या वेळेस जय भीम मतदान पण सुद्धा तुमचं बाकीच्या लोंढ्यात जाऊ शकतं, पण त्याच जय भीमवाल्याच्या मागं ज्या वेळेस तुमच्यावर अत्याचार होतात बाकीचे काय येत नाही. आज तुम्ही एवढं भरघोस मतदानी समोरच्या व्यक्तीला निवडून देता, त्यावेळेस घडलेले जे प्रकरण आहेत या 2 महिन्यात, त्यामध्ये हे नेते कुठं होते? त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रकाश आंबेडकरच का पोहोचणार? मग या गोष्टीचा आपण अभ्यास करून प्रकाश आंबेडकर जसे प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात तसे त्यांना विधानसभेत पोहोचवणं आपलं काम आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे. साहेब, आपण बघतो आहोत की आपली तेवढी ताकद नाही, आपण स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकतो. म्हणजे सत्तेचं गणित आहे. मग हे सत्तेत आपण जो विषय काढला की आमदार झाले पाहिजे, खासदार झाले पाहिजे, मग सत्तेचं गणित हे करत असताना कुठंतरी आंबेडकर समूहाचं ऐक्य करून ज्यावेळेस ऐक्य झालं होतं त्यावेळेस आपण बघतोय की 4 खासदार निवडून आले होते आणि त्यावेळेस आपण काँग्रेसची, रिपब्लिकन पक्षाची काँग्रेसची अलायन्स झाली होती. मग असा अलायन्स का होत नाही? याला म्हणजे काय, याच्यामध्ये गोड बांगल काय? कारण आपण ते इंडिपेंडंटली निवडून येऊ शकत नाहीत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फक्त एकच वेळेस निवडून आले, तेही काँग्रेस आणि अलायन्स ज्याच्या वेळेस झाला होता त्यावेळेस, आणि एकत्रित रिपब्लिकन पक्ष. मग असं का होत नाही? सगळी ताकद आपली एकत्रित काय होत नाही असं आपल्याला काय वाटते? काय, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस एकच वारं सुटल्या जातं आहे की जर आपण आपल्या पक्षाला, वंचितला जर मतदान केलं तर बाकीचा पक्ष निवडून येईल, हे एक विचाराचे डायवर्ट होते त्यावेळेस. अरे पण आपले 10 मतदान जर एकाच रस्त्याने गेले तर आपण 10 एका जागेवर, एवढं तर समोरच्याला. साहेब, मी तुम्हाला सत्तेचं गणित बोलतोय. आपण विषय काढलेला आहे. आपले 10 मतं आपण निवडून येऊ शकत नाहीत. बाबासाहेबांना
शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केली होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सर्व साहेबांच्या संकल्पनेतला होता, संकल्पनेतला. तर सर्वांना त्याच्यामध्ये टिप्पणीस होते, सगळेच होते. मग असंच हे होत असताना रिपब्लिकन ऐक्याचं किंवा आंबेडकर चळवळीचं ऐक्य का होत नाही? तुम्ही विषयाला बगल देत आहे. आपण आपल्या मतावर निवडून येत नाहीत, मग आपण कुठंतरी अलायन्स केला पाहिजे का नाही? मग प्रत्येक ठिकाणी हा आपलासुद्धा एक वाटा असतो. नुसतं खारीचा वाटा म्हणून 2 आणि 4 घ्यायचं आणि बाजूला व्हायचं, एवढाही कमजोर हा समाज नाही आहे. बरं, यामुळं अशा फाटाफुटीमुळे इतर जातीवादी पक्ष किंवा इतर पक्ष निवडून येतात, हे निश्चितच आत्तापर्यंत गणित झालेलं आहे. याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? एक लक्षात ठेवा, प्रत्येक रिलिजन हा एक शब्द आपल्या इंडियामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. रिलिजन्स कसं आहे, आपण वेळ कमी आहे, आपण बघतो आहोत की आपापल्या पद्धतीने पक्षाची जी बाजू मांडतायत. परंतु जी सत्य परिस्थिती आहे की समाजाचं ऐक्य झाल्याशिवाय आणि कुठंतरी अलायन्स आल्याशिवाय आमची एक मानसिकता आहे की आपण कुठेही निवडून येऊ शकत नाही. जय भीम साहेब. जय भीम. आपण कुठून आलेलात? आपलं नाव काय? आम्ही धुळ्याहून आलेलो आहोत, उत्तर महाराष्ट्र. त्याच्यामध्ये आम्ही 100 लोकांची टीम घेऊन या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी मी आवर्जून एक सांगेल की आपण सर्व राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी आंबेडकरी समाज म्हणून, एक बहुजन समाज म्हणून या भीमा कोरेगाव इथे शहीद झालेला शूरवीरांना आपण मानवंदना दिली गेली पाहिजे आपल्याकडून. या हिशोबाने आम्ही धुळ्यातून 100 लोकांची टीम घेऊन आम्ही या भीमा कोरेगावला आलेलो आहोत. आणि त्यानंतर मी सर्वांना आवाहन करेल की आपल्याला जसं आपण म्हणतो की निळ्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे, तर अगोदर आपण एक स्वाभिमानाने समाज निर्माण केला पाहिजे आणि न बिकण्यावाला समाज निर्माण केला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण न बिकण्यावाला समाज तयार करू त्यावेळेस निश्चितच न बिकण्यावाला नेता तयार होईल आणि निश्चितच आपण त्यावेळेस सत्तेमध्ये येऊ. तर आपण म्हणजे आपला व्यवसाय काय, आपण म्हणजे काय करताय तुम्ही? आम्ही स्थानिक धुळे शहरामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आमचे उद्योग आम्ही करत असतो आणि छोटे मोठे व्यापारी आहेत, आम्ही व्यवसाय करतो. आमचं एक म्हणजे कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आहेत, त्याच्यानंतर यांचं जिम आहे आणि आम्ही आमचा व्यवसाय सांभाळून आणि सामाजिक राजकारण सांभाळून आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो. साहेब जय भीम. साहेबांनी बोलले की आपली संस्था आहे, शैक्षणिक संस्था. अतिशय चांगली गोष्ट आहे की आपल्या याच्यामध्ये संस्था चालक कमी भेटत आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष, ज्याला की गल्लीमध्ये कोणी कुत्रं विचारत नाही असे राष्ट्रीय अध्यक्ष आपण बघतोय. तर आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. तर आपण कुठल्या संस्थेचं काम आणि कशा प्रकारे काम करताय? माझी संस्था जी आहे प्रेरित महाराष्ट्र व्होकेशनल अँड एज्युकेशनल सायन्स काउन्सिल, या माध्यमातून आपण बहिस्तमय शिक्षणाची संधी आपल्या समाजातील व इतर मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये घरी बसून शिक्षण घेण्याची संधी. त्याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, ज्यामध्ये BA, BCom, BSc, त्यानंतर MBA या अशासारखे प्रोग्राम्स तिथे आहेत. त्यानंतर काही रेग्युलर प्रोग्राम्स आहेत. त्यानंतर माता भगिनींसाठी काही कोर्सेस आहेत, व्होकेशनल आहेत. या सर्व प्रकारच्या आपल्या संस्थेमध्ये तिथे ॲडमिशन्स घेतल्या जातात. आता आपण आपले जे सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आपल्या संस्थांना अनुदान दिले जाते, म्हणजे खरंच ते तिथपर्यंत आपण पोहोचताय का आणि खरंच मिळतंय का ते? वास्तविक सांगायला गेलं तर हे सगळं फरफटण्याचे काम आहेत. जर एक फाईल जरी सबमिट केली तर त्या फाईलच्या फाईलीपर्यंत तुम्हाला टेबलच्या खालून जावं लागतं. मग टेबलच्या खालून जर तिथपर्यंत पोहोचावं लागत असेल तर आपल्या हातात काहीच येत नाही आणि सहजा करून प्रत्येक संस्था चालकालाच मिळेल याची गॅरंटी नाही आहे. आम्ही अनेकदा प्रयत्न करून पाहिले. मी व्होकेशनलचे पण कॉलेजेस रनिंग केलेले आहेत, CTC केलेली आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगचं त्याच्यातून माध्यमातून अक्षरशः आम्हाला बंद करावं लागलं, कारण की शासन ज्यावेळेस कुठलेही प्रोग्राम रन करतं सगळ्यात पहिले आपले खच्चीकरण करून टाकतात, त्याला वरती उडू देत नाही. आणि खास करून आपल्या समाजातील जर काही संस्था असतील तर त्या संस्थेपर्यंत काही गोष्टी पूरक पोहोचत नाहीत. मग याला कारणीभूत कोण आहे? तर आपले शेड्यूल कास्ट SC STचे जे आमदार खासदार आहेत, मग हे मूग गिळून गप्प बसतात, आपल्याला असं वाटतंय का? सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते आपल्या बाजूने कसं काय बोलतील? नाही, परंतु ज्या जागेवर ते निवडून येत आहेत त्या समाजासाठी काम केलेलं सटका म्हणजे नाही करत असं आपल्याला म्हणायचं आहे का? हो, नाही करत, तसंच म्हणायचं आहे. मग आता जे आपण जी संस्था चालवत आहे त्याच्यासाठी जो निधी असतो तो निधी मग जातो कुठं? पहिली महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की डिस्टन्स एज्युकेशनला निधी मिळत नाही.
जे ॲडमिशन्स होतात त्या ॲडमिशनच्या बेसवरती पर्सेंटेज म्हणून आम्हाला दिलं जातं, ज्याला आपण जर तुमचे 10 ॲडमिशन झाले तर 10च ॲडमिशनमधून तुम्हाला मिळेल. आणि त्यावरतीच तुम्हाला, कारण की विद्यार्थ्याला हे ऑनलाईन एज्युकेशन असतं, ऑनलाईन त्याला पूर्ण टीच केलं जातं, ऑनलाईन ॲडमिट कार्ड, ऑनलाईन त्याची एक्झामिनेशन तो घरात बसून या इतर ठिकाणून आता देऊ. कारण की कोविडच्या याच्यामध्ये UGCची जी नवीन प्रणाली जन्माला आलेली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आता जास्त वाव मिळालेली आहे. आणि मी तरी म्हणतो की समाजातील ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्या विद्यार्थ्यांनी आता ह्या गोष्टीचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. कारण की तो जर हॉटेलवर काम करतो आणि त्याचं BAचं एज्युकेशन राहिलेलं असेल तर तो हॉटेलमधून सुद्धा फॉर्म भरून त्याचं एज्युकेशन घेऊ शकतो, हॉटेलमध्ये बसून तो परीक्षा देऊ शकतो. आत्ताची जी नवी प्रणाली UGCने आणि DABने निर्माण केलेली आहे आणि त्यानंतर येणाऱ्या भविष्यामध्ये डिजिलॉकर सिस्टम आता पूर्ण भारताचं एक स्टार्टअप झालेलं आहे. भारतामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिट्या आहेत, जेवढे मुलं एटी टाईम शिकत असतील त्यांचं मार्कशीट 1 सेट 1 ठिकाणीच निर्माण होणार आहे. आपण जे शिक्षणाचं बाजारीकरण चालू आहे, खाजगी विद्यापीठ हे करतायत, मग याचा कुठंतरी परिणाम आपले हे जे SC STचे जे मागासवर्गीयचे विद्यार्थी आहेत याच्यावर होतोय का, असं आपल्याला वाटतंय का? 100% होतोय. आज भारतामध्ये जर UGCचे जर आपण विचार केला, त्याच्या वेबसाईटवर जर गेलो तर प्रायव्हेट युनिव्हर्सिट्या जेवढ्या देण्यात आल्या आहेत त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिट्या म्हणजे काय आहेत? महाराष्ट्रामध्ये पहिले प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नव्हती, त्यानंतर संदीप आली, या अशा अनेक धीरे धीरे अमरीशबाईची निम्स आली. मग हा काय प्रकार आहे? यामध्ये तुमच्या मुलांना कुठपर्यंत शिक्षण मिळणार आहे? नाही, तुमच्याजवळ जर पैसा असेल तर तुम्ही तिथं पोहोचू शकतात. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट की UGCने ज्या ज्या राज्यांमध्ये प्रायव्हेटीकरण जे बाजारकरण चालू आहे ते बंदच केलं पाहिजे. मग याच्यासाठी कुणी लढा दिला पाहिजे? याच्यासाठी खरं बघायला गेलो तो खरं आता समाजानेच लढा दिला पाहिजे. कारण आजपर्यंत आपण ज्यांना तिथं पाठवलेलं आहे त्यांनी आजपर्यंत तो प्रश्नच उद्भवलेला नाही. मला तरी वाटतं 53 वयामध्ये 2010 पासून मी या फील्डमध्ये आहे, संसदमध्ये म्हणा या वरतीपर्यंत आजपर्यंत एज्युकेशनचा हा प्रश्न उचलल्या गेलेलाच नाही आहे. आपण साहेब हा विषय म्हणजे SC STचे जे निवडून येतात ते 178 खासदार आहेत, मग ते खासदार काय करतायत? ते खासदार आता त्यांचाच प्रकार करतायत. 178 खासदार आहेत, 178 खासदार, थोडे नाहीत. 178 जर खासदार आहेत तर आतापर्यंत जे प्रेरित बिल पास होत आहेत संसदमध्ये ते झाले असते का? ते आपले नाही आहेत, ते सत्ताधारी पक्षांचे आहेत. ते फक्त समाजाच्या नावाने तिथं गेलेले आहेत आणि समाजाच्या लोकांचा जो रक्त आहे ना, ते ज्याला आपण म्हणतो ना ढेकून, ते ढेकून आहेत ते आहे समाजाचे. आपण बघत आहोत की या ठिकाणी समाजाच्या विविध स्तरातील या ठिकाणी मान्यवर आपण बघितले आहेत, संस्था चालक होते. आपण लॉर्ड बुद्धा TVवरती हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत. आज सर्वप्रथम मी शूरवीरांना अभिवादन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा परिषद प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो. का तर त्यांनी सुविधा इतक्या उपलब्ध करून दिल्या आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करतो. आता दुसरी अशीच एक कळकळीची विनंती आहे की सर्व प्रशासनामधील म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीतर्फे एखाद्या वर्षी सत्तेवरती निवडून आणून द्यावी, हीच एक कळकळीची विनंती. जय भीम. एक लॉर्ड बुद्धा TVवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहोत. आपलं नाव काय? जय भीम. मी सागर गवई, मी अमरावती जिल्ह्यामधून देवापूर मोरंगणा या गावामधून आलो. मी सर्वप्रथम आज 1 जानेवारी शौर्य दिनाच्या सर्व भारतवासियांना व बहुजनवादी लोकांना सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा देतो व 500 शूरवीर महाराजांना मानाचा मुजरा करतो व त्यांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर आज या एवढा मोठा भव्य दिव्य या कार्यक्रमाला सर्व नागरिक, सुजाण नागरिक हे सर्वजण आपसात एकमेकाला सहकार्य करतील अशीच मी सर्वांप्रती प्रतिष्ठा बाळगतो. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. एक लॉर्ड बुद्धा TVवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. आपलं नाव आहे आणि नाव काय, आपण कुठून आलात? माझं नाव दलित रामा गायकवाड. मी प्रॉपर नांदेडचा, खेडे ग्रामीण भागामध्ये जन्मलेला आणि आता मी सध्या पुणे उरळी कांचनमध्ये कामाला आहे. अलीकडे प्रायव्हेट जॉब करतो आहे. तर ज्यावेळी भीमा कोरेगाव युद्ध पेशव्यांसोबत घडलं त्यावेळी अन्यायाविरुद्ध अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्याय करणाऱ्या लोकांचा पराभव करून एक शौर्यगाथा गाजवली गेली. त्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आम्ही आणि माझे मित्र भीमा कोरेगावला आलो. ठीक आहे, धन्यवाद.
या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय की लाखोचा जनसमुदाय प्रचंड संख्येनं येताना आपण बघतोय. तो तेवढ्याच ह्यानं जो येतोय आणि तो त्याच ताकदीनं जातोय. तेवढाच समुदाय करोडो आणि लाखोच्या संख्येनं हा जनसमुदाय आपण बघत आहोत. नमोबुद्धाय म्हणजे काय? हे साहेब आपल्यामध्ये आहेत. लॉर्ड बुद्धा टी व्हीचं लाईव्ह प्रसारण आहे. हे साहेब आपल्याला बौद्ध म्हणजे काय प्रश्न आपल्याला विचार. जय भीम साहेब, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह प्रसारण बघा. आपलं नाव काय? माझं नाव संजय ठोकळे, मी विश्रांतवाडीतून आहे. येस, माझं नाव संजय ठोकळे, मी विश्रांतवाडीतून राहिला आहे आणि धम्माचं कार्य करतो. 25 डिसेंबरला देवरोडला जे बाबासाहेबांनी विहार बांधलेलं आहे तिथं प्रत्येकाच्या गळ्यातले पायातले जे काळे दोरे आहेत ते सगळे कापून टाकले. लोकांनी म्हणले असं का, तर अंधश्रद्धा दूर करा. अरे हिंदू धर्माचा त्याग करा, बौद्ध धर्म स्वीकारा. हिंदू धर्माचा त्याग करा, बौद्ध धर्म स्वीकारा. 22 प्रतिज्ञा वाचून बघा. 22 प्रतिज्ञा वाचून बघा. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. बाबासाहेबांनी कधी टिळा नाही लावला, पण आजकालची अनुयायी हे टिळा लावतायत. आजकालची अनुयायी हे गुटखा खाऊन फिरतायत. बाबासाहेबांनी कधी गुटखा खाल्ला होता का? तंबाखू खाल्ली होती का? मग तुम्ही का खाता? तुम्ही का खाता? अरे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी एवढा मोठा नारा दिला, तुम्ही त्याचं काय केलं? त्याचं काय करता? शिका, संघटित. संघर्ष म्हटल्यानंतर आपसामध्ये संघर्ष करताय तुम्ही. आपसामध्ये हा कुठला न्याय आहे? हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बांधवांनो, जागृत व्हा. एवढा मोठा समाज आहे पण एक आमदार निवडू नाही शकत. एक आमदार, थू तुमच्या जिन्यावर, थू तुमच्या जिन्यावर. जय भीम साहेब, मला जास्त बोलता येत. हे आपले एक धम्म बांधव होते, त्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केली. लॉर्ड बुद्धा टी व्हीसाठी मी विनोद चांदमारे, कॅमेरामन सौरभ डाबरेसह भीमा कोरेगाव, पुणे. जय भीम. आप देख रहे हैं